तुला काय पाहिजे म्हणलं की फक्त आसन तसंच राहू दे, इंद्राच्या ठिकाणी फक्त निद्रा सन आहे की नाही, निद्रा सन आहे की नाही, आणि इंद्रासन, इंद्राच्या ठिकाणी फक्त निद्रासन, अशा पद्धतीने करून परमात्म्याने दास बनलं. तुझे मागितलास तू तपश्चर्या करून भरपूर थकलेला आहेस, तर तुला आता तपश्चर्या करायची गरज नाही, तुला निद्रासन दिलं. रावणापेक्षा सुद्धा कुंभकर्ण खूप तपश्चर्या करणार. तर असं हे खेळ असतं, तर त्याच्यासाठी कुठलंही चिंतन मनन भगवंताचं दर्शन करण्यासाठी इतरत्र आपल्यावर शरीरावर काय आहे हे न पाहता माझ्या समोर परमात्मा आहे आणि माझ्या समोर परमात्म्याचं चिंतन होण्यासाठी आपल्या परमात्म्याला संतोष वाटला पाहिजे आणि तो परमात्मा त्या परमात्म्याला भेटला पाहिजे आणि तो परमात्मा त्या परमात्म्याला भेटलं की आपल्या मनातली इच्छा पूर्ण केल्याशिवाय राहत नाही. खरं का? तर त्याच्यासाठी इथं माता कुलस्वामिनी महोत्सव जे चालू आहे त्यानिमित्त आपण श्री यंत्रावरती भगवती कुलस्वामिनीचं आवाहन केलेलं आहे. तर त्याचप्रमाणे आपण डावा हात जो आहे तो आपल्या हृदयस्थ ठेवायचा आहे आणि मध्ये मध्ये किरकिर करणारा मोबाईल शांत करायचा आहे, म्हणजे आपल्याला मन विचलित होऊन आत्म्यापर्यंत केलेलं कर्म जे आहे ते परमात्म्यापर्यंत पोहोचतं. म्हणजे इथून केलेलं बरोबर आहे. हृदयामध्ये स्पंदन कशाचे? आपल्या जीवनामध्ये जगण्याचे स्पंदन आहे आणि त्याच्यावर अधिराज्य कोणाचे? विष्णूचा आहे. हार्ट स्पीड त्याला म्हणतो. त्याच्यावरती राजराजेश्वर भगवानचं दर्शन घेत आहेत. दर सोमवारी या राजराजेश्वर या भव्य शिवपिंडीला चांदीच्या दागिन्यांनी मढवण्यात येतं आणि हजारो भाविक भक्तांच्या उपस्थितीत अत्यंत
तर सकाळी मी आज सकाळी तर स्टार्टिंग इथं मी अष्टविनायक मंदिरामध्ये दर्शन घेतले, कारण सोमवार आहे आणि आज चतुर्थी आहे, त्याच्यामुळं पहिलं दर्शन मी गणपतीचं घेतलं. आता इथून संध्याकाळी माझी 5 वाजता एक आरती आहे आणि नंतर एक अनाथाश्रमामध्ये नाहीतर इथं मंदिराच्या समोर जे बसतात आपले गरीब लोक, त्यांच्यासाठी काहीतरी आपल्याकडून गिफ्ट म्हणून मी ते देणार आहे. हे माझं नियोजन केलेलं आहे.